आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठेतरी आठवण काढली वाटतं. या आधी जेव्हा केव्हा तुला ठसका लागायचा तेव्हा तू म्हणायचास मैत्री आठवण काढते बहुतेक, आणि आज तुला ठसका लागल्यावर कोणीतरी आठवण काढतंय. हे काय चाललंय सगळं, आणि माझ्याच बाबतीत का? मैत्री माझी बहीणच नाहीये, माझं आयुष्य आहे, माझं भविष्य आहे. आणि असं असताना मी कुठलीही व्यक्ती, कुठलंही नातं याचा विचारही कसा करू शकतो? श्रुतिकाने फक्त प्रेम व्यक्त केलं आणि मी वाहतच गेलो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे सगळं मी ठरवलं तर आत्ताही हे सगळं थांबवू शकतो. थांबवायलाच हवं. दादाबद्दल आता काय बोलायचं मला तेच कळत नाही. पण हे खरं आहे मॅडम, यापुढे त्यांनी जे काय केलं ना फक्त तुमच्यासाठी केलं. मी याआधी दादाला कधीच कुठल्या मुलीमध्ये असं गुंतलेलं पाहिलेलं नाही. आणि त्याच मुलीला ते तुमच्यासाठी सोडायला तयार झाले. त्याचा निर्णय झाला होता. पण मग श्रुतिकाचं काय? तिला ते कधी कळलं? दुसऱ्याच दिवशी जेव्हा ती सरांच्या केबिनचं दार उघडून आत आली. सर, माझी ट्रान्सफर का केली? मला वाटतं आपण दोघांनी एकाच ठिकाणी काम करणं योग्य नाहीये. हे बघा सर, खरं कारण काय आहे ते मला कळायलाच हवं. माझा तुमच्यावर अधिकार नसेल कदाचित, पण एक एम्प्लॉय म्हणून खरं कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे मला. आणि आय होप की तुम्ही खरं कारण सांगाल. श्रुतिका, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं माझ्या बहिणीकडे दुर्लक्ष होत आहे. माझी बहीण माझ्यासाठी सर्वस्व आहे, आणि तिच्या बाबतीत हे असं घडलेलं मला चालणार नाही. वा सर, काय छान कारण दिलं तुम्ही. पण मला सांगा सर, तुमच्या बहिणीचं लग्न झाल्यावर तुम्ही काय करणार आहात? की तुमची बहीण तुमच्यापासून दूर जाईल म्हणून तिच्या नवऱ्याचं पण ट्रान्सफर करणार आहात? की तिला सुद्धा तुमच्यासारखं लग्न न करता घरीच बसवणार आहात? मला वाटतं जे काही खरं कारण आहे ते मी तुला सांगितलेलं आहे, आणि त्या विषयावरती आपण जास्त चर्चा न केलेलीच बरी. त्यापेक्षा तू पुण्याला जायची तयारी कर. आय होप तुला तिकडेही काम करताना तेवढीच मजा येईल. मी कुठेही जाणार नाहीये सर, आणि यापुढे तुमच्याकडे नोकरीही करणार नाहीये. गुड बाय मिस्टर राघवेंद्र सरदेशपांडे. हे माझं रेझिग्नेशन लेटर. तू पण ना ताई, जरा घाईच केलीस. म्हणजे त्याने ट्रान्सफर केली म्हणून तू तुझा जॉब सोडण्याऐवजी त्याचं ऐकायला हवं होतंस. त्याच्यामुळे तुला किती त्रास होतोय असं दाखवून त्याला इमोशनली ट्रॅप करता आलं असतं. तसं नाही आहे ते रॉकी. मी त्याच्या बाबतीत जे काही केलंय ना ते करेक्ट आहे. असं समज की ही नवीन टेक्निक आहे. हे बघ, आत्ता मी त्याच्यावर खूप रागवलेली आहे, आणि त्याच्या समोरही नाही आहे, आणि नक्कीच त्याला माझी सतत आठवण येणार, आणि तो माझ्यासाठी वेडा होणार, आणि या वेडेपणातच तो मला शोधत शोधत इथे येणार. खरंच असं होईल? हो. अरे एवढंच नाही, तुला माझं आणि राघवेंद्रचं लग्न व्हावं असं वाटतं ना? मला फक्त 2 महिने दे. या 2 महिन्यात आमचं लग्न झालेलं असेल, आणि हा माझा शब्द आहे. श्रुतिका रिझाईन करून गेली. का? तिला आपण पुण्याला ट्रान्सफर केलं ते आवडलं नाही. पण तिचं प्रमोशनही होतंय ना, मग तिला काय प्रॉब्लेम आहे? एक विचारू? विचारा ना. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जर ते प्रेम प्रकरण तिथेच थांबलं होतं तर मग मॅरेज सर्टिफिकेट कुठून आलं? खरं तर मला हा प्रश्न पडला, म्हणून इथे येण्याआधी मी आपल्या लॉयरला फोन केला होता. एव्हाना ते यायलाच हवे. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅलो. हॅलो. अगदी वेळेवर आलात. तुम्ही मला ज्या कामासाठी बोलवलंय त्याबद्दल बोलूया का आपण? हो नक्कीच.
मी मॅडमना मला माहीत असलेली ऑफिसमधली सगळी प्रकरणं सांगितलेली आहेत. आता त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काय माहिती आहे ते तुम्ही प्लीज मॅडमला सांगा. मॅरेज सर्टिफिकेट कुठून आलंय याचा मागोवा घेताना अजून काही गोष्टी समोर आल्यात माझ्या. ते दोघे ऑफिसच्या बाहेरही भेटायचे, फिरायलाही जायचे. एवढंच नाही तर राघवेंद्र सरांचं श्रुतिका मॅडमचं घरी येणं जाणं असल्याचे पुरावे समोरच्या पार्टीकडे आहेत. मग पुढे? एक वेळ या सगळ्या गोष्टी हँडल करता येतील. आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मॅरेज सर्टिफिकेटचा. त्याचा शोध घेण्यासाठी मला काही इन्फॉर्मेशन लागेल. हो, विचारा ना. मला सांगा, मॅरेज सर्टिफिकेटवर जी तारीख मेन्शन केली आहे त्यावेळेस राघवेंद्र सर कुठे होते आणि काय करत होते? हे जर आपल्याला कळलं तर आपल्यासाठी खूप काही गोष्टी सोप्या होऊन जातील. तुम्ही काय सांगू शकता का? त्यावेळी त्यांच्याबरोबर हरीश नावाचा मुलगा होता. तो त्यांच्या दिवसभरातील शेड्यूलचं अपडेट ठेवायचा. त्या संदर्भातील फाईल तुमच्या घरी नक्की असेल मॅडम. म्हणजे राघवेंद्र सर त्या दिवशी नेमके कुठे होते, काय करत होते, कोणाबरोबर कोणती डील फायनल करत होते, हे सगळं मेन्शन असेल त्यात. या संदर्भातली फाईल घरी नक्की असणार. पण घर सील केलंय तर आता काय करायचं? मला तर ही केस आता खूपच कॉम्प्लिकेटेड वाटायला लागली. पण मला खात्री आहे माझ्या दादाने असं लग्न वगैरे नक्कीच केलेलं नसणार आहे. तुमच्या अशा बोलण्यावर एक वेळ मी विश्वास ठेवेन, पण कोर्ट नाही विश्वास ठेवणार ना. एखाद वेळेस लिगली घरात प्रवेश मिळावा म्हणून मी कोर्टाला विनंती करू शकतो, पण कोर्ट परवानगी देईल असं मला तरी नाही वाटत. मग आता तुमच्या त्या सील केलेल्या घरातनं फाईल कशी मिळवता येईल याचाच विचार करावा लागणार आपल्याला. अरे या वेळेला काहीचे केस बांधतेस? तिला गरमीचा त्रास होत होता ना, म्हणून तिला आंघोळ घातली. अच्छा, असं आहे होय. झाले असतील केस बांधून तर चला आता झोपायला. नाही, आज मी रूपामावशीच्याच जवळ झोपणार आहे. आदिती, तुला जमिनीवर झोपायची सवय नाहीये. झोप कशी येईल? मला चांगलीच सवय, नक्कीच झोपेल. तिच्या गावी आई वडिलांबरोबर राहत असताना कदाचित तिला जमिनीवर झोपायची सवय झाली असेल. तुला सवय असायला तुम्ही कधी लादीवर झोपला होतात मॅडम? अगं, खेळता खेळता झोपली असेल कधीतरी. तुला झोपायचं ना तिथे, झोप. किती खोटं बोलतेस ग? मी तर कधीच पाहिलं नाही तुला लादीवर झोपताना. ती सांगतीये ना तुला, तिला सवय आहे झोपायची, तरी का पुन्हा पुन्हा विचारतेस? सॉरी, चूक झाली ताईसाहेब. इट्स ओके. सॉरी, मी पण जास्त रिॲक्ट झाले. तुम्ही झोपा. दिवे बंद करा. घरी जाण्यासाठी बाहेर तर पडले, पण आता काय? एवढ्या रात्री मी त्या घरी कशी जाणार? प्लीज प्लीज आदिती, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. प्लीज आता तूच काहीतरी मार्ग दाखव ना. तू मैत्री मॅडमची मुलगी आहेस ना? हो, तुम्ही कसं ओळखलं? ते जाऊ दे, तू एवढ्या रात्री इथे काय करते ते सांग. तुला घरी जायचं असेल ना? हो, मला आमच्या बंगल्यावर जायचंय. चल बस पटकन, मी पण त्याच दिशेने चाललोय, तुला सोडतो. थँक्यू काका. थँक्यू आदिती. मामा, मी इथे अशी एकटी आल्याने मला खरंच खूप भीती वाटते. मला तुझ्या आधाराची गरज आहे.
आई मला तुझ्याबद्दल नेहमी सांगत असते, तू किती चांगला होता असते. तू आईची काळजी घेणं असो किंवा लोकांना मदत करणं असो, ती तुझ्याबद्दल सांगताना कधीच थकत नाही. पण सध्याच्या माझ्या आईची अवस्था तुला पण माहिती आहे ना, आणि ती किती अडचणीत आहे हेही तुला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आता फक्त तूच काहीतरी करू शकतोस. प्लीज मामा, आता तूच काहीतरी मार्ग दाखव. थँक्स मामा, तू खरंच आमच्या बरोबर आहेस. मी ही फाईल आईला वाचवण्यासाठी घेऊन जाते. बाय मामा. आदिती, येताना जशी मदत केली होतीस तशी जाताना पण कर ना. मला तुझ्या मदतीची खूप खूप गरज आहे. आता तूच मला घरापर्यंत सोडू शकतेस. आदिती, मॅडम, ओ मॅडम, मॅडम. आदिती, आदिती कुठे? बहुतेक ताईसाहेबांच्या खोलीत असेल. अगं पण बाहेर कोणतरी आवाज देते ना. ओ मॅडम. हे चल ग पटकन, ताईसाहेबांना कोणतरी बोलवतंय. चल 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 पटकन. आदिती, तू इथे? शिवकुमार सर, हा काय प्रकार आहे सगळा? सांगतो, तुम्ही शांत राहा, मी सगळं सांगतो. मी घरी चाललो होतो तर रस्त्यामध्ये मला आदिती दिसली. मैत्रिणीकडे आल्याचं सांगत होतो. एवढ्या रात्री तिला असं घराबाहेर पडलेलं पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं आणि काळजी सुद्धा. म्हणून मुद्दाम मी स्वतः तिला तुमच्याकडे घेऊन आलो. काय गरज होती कोणालाही न सांगता असं निघून जायची? तू आम्हाला जर सापडली नसतीस तर आम्ही कुठे शोधलो असतो तुला? आधीच आपल्याला कमी टेन्शन आहेत का की तू आता असं वागतीयस? मला कळेल का की तू कुठे गेली होतीस, कुणासोबत गेली होतीस, काय चाललंय? बोल ना काहीतरी. सॉरी आई, मी तुझं आणि वकील काकांचं बोलणं ऐकलं होतं. मामाच्या बाबतीत पुराव्यांची फाईल तुला हवी होती म्हणून ही फाईल आणायला मी त्या घरी गेले होते. मी मामाच्या कपाटातून ही फाईल आणली. हीच ती फाईल आहे का? तू बघ ना. शिवकुमार सर, उद्याच त्या वकिलांना इथे बोलवून घ्या. हो मॅडम, नक्की सांगतो. येऊ मी? हीच ती फाईल ज्या फाईलची गरज होती. ग्रेट जॉब मॅम. आपल्याला हवं होतं ते प्रथम दर्शनी नक्कीच दिसून येतं. मला खात्री आहे की ही केस नक्कीच आपणच जिंकणार.
मी या फाईलची डिटेल स्टडी करून तुम्हाला कळवतो. ठीक आहे. पण मला एक सांगा, तुमचं तर घर सीलबंद आहे ना, मग तुम्हाला ही फाईल कशी काय सापडली? हा सगळा माझ्या मुलीचा पराक्रम आहे. म्हणजे आपलं बोलणं ऐकून रातोरात जाऊन ती स्वतः ही फाईल घेऊन आली. काय सांगताय? विश्वास बसत नाहीये ना, पण खरंय. आणि या तिच्या पराक्रमामुळे मला एक गोष्ट कळलेली आहे, ती मी तुम्हाला आवर्जून सांगते. ते म्हणजे तुमच्याकडे कितीही पैसा असला, कितीही प्रॉपर्टी असली तरी ते तुमचं ऐश्वर्य नाही. तुमच्याकडे हे असं गोड मूल असणं हे खरं ऐश्वर्य. खरंय. मिसेस मैत्रेयी निखारगे आणि त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर सादर केलेले पुरावे आणि कागदपत्र पाहता वादग्रस्त प्रॉपर्टीवरील मिसेस मैत्रेयी निखारगे यांचा हक्क कोर्ट मान्य करत आहे. त्याचबरोबर मिस श्रुतिका यांनी आपल्या लग्नाच्या बाबतीत खोटं प्रमाणपत्र सादर करून कोर्टाची दिशाभूल केल्याने सदर कोर्ट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देत आहे. ताईसाहेब, बोल ना कमलाई. आज अगदी सगळ्या जगाला ओरडून सांगावंसं वाटतंय, जगात देव आहे आणि आपली आदिशक्ती आपल्या पाठीशी आहे. अगदी बरोबर बोललीस बघ. तुमची आतापर्यंतची पुण्याई आणि आदिशक्तीचा आशीर्वाद ह्यामुळेच पुन्हा आपले पाय या घराला लागले. हो ना, नाहीतर एवढी मोठी केस जिंकून या घरात परत येणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. दादाची पुण्याई आणि आदिशक्तीचा आशीर्वाद. आता परत येच म्हणावं त्या श्रुतिकाला, मग सांगतोच काय सांगायचं ते. नाहीतर काय, काय तिची ती भाषा, काय तिचा तो रुबाब. स्वतःला या घराची मालकीन समजत होती ना, रुबाब तर असणारच. आता केस हारली म्हटल्यावर बसली असेल कुठल्या तरी कोपऱ्यात तोंड लपवून. जाऊ दे, आपण असं काही नको बोलायला. काल ती जिंकली होती, आपण हरलो होतो. आज आपण जिंकलोय, ती हरलीय. आयुष्यात हे असं सगळं चालायचंच. महत्वाचं हे आहे की अशा लोकांना आपण सामोरे कसे जातो, यांच्या समोर हार न मानता 2 हात कसे करतो. तुम्ही बरोबर बोलताय मॅडम. आणि ही अशी लोक आपल्या विरोधात तेव्हाच हिंमत करतात ज्यावेळी आपलीच ओळखीची माणसं त्यांना सामील असतात. आता या केसमध्ये तसंच आहे. श्रुतिका देसाईच्या मागे रावसाहेब होते. रावसाहेब? जी हिम्मत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची? माझा दादा इथे असताना तर इथे उभाच्या उभा काढला असता तुला. तुझा तो बावळट मूर्ख बिंडोक दादा आता कामातच गेला. आलं लक्षात. आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे मॅडम. श्रुतिका देसाईच्या मागे रावसाहेब होते, पण रावसाहेबांना तुमच्या घरातलीच लोक सगळी मदत करत होते. तुम्हाला कधी कुठे कसं अडकवायचं हेही सांगत होते. ताईसाहेब, मी तर म्हणते आता तरी तुम्ही शहाणे व्हा. तुमचे शत्रू जरी आता घरात नसले ना, तर ते घरातलेच आहेत हे मात्र विसरू नका. तुम्हाला घराबाहेर पडावं लागणार हे त्यांना आधीच कळलेलं होतं. म्हणूनच ते आधीच इथून सटकले होते. आणि तुम्ही परत घरी आलात हेही त्यांना कळलेलं असेल. आणि आता त्यांना पैशाची गरज असणार. पैशाचा वास काढत बरोबर इकडे नक्की येणार. या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. ते येतील तेव्हा त्यांच्या बाबतीत काय करायचं हे आपण तेव्हाचं तेव्हाच बघू. आता आपण असं बोलत नको बसूयात. चला साफसफाई करू. हो, चला चल चल ग. चला. तुझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते? I'm sorry, but me. Shut up. Just shut up.
राघवेंद्रच्या मॅरेज सर्टिफिकेटवर सगळा गेम होता. तुला माहिती होतं, चांगलं माहिती होतं. काय झालं आता? कोर्टाने ते सर्टिफिकेट खोटं असल्याचं सांगितलं. का केलं तसं? मी काही मुद्दाम हे केलेलं नाही. तुम्हाला वाटत असेल यामागे माझा काहीतरी वेगळा हेतू होता, तर तसंही काही नाही. त्याच्या लग्नाची तारीख टाकताना मनात जी काही तारीख आली ती मी तिथे लिहिली. आता नेमका त्याच वेळेला तो लंडनला असेल हे मला काय माहित. सतत आपलं ऍज पर माय कॅल्क्युलेशन असं म्हणत आपलं डोकं चालवत असतोस ना, मग यावेळेस पण त्याचं डोकं का नाही चालवलं? ज्या माणसाचं ज्या दिवशी इंडियामध्ये लग्न आहे तो माणूस त्या दिवशी लंडनला जाईल का? नाही. मग सॉरी. तुझ्या या एका सॉरीमुळे माझं लाखोंचं नुकसान भरून निघणार आहे. चल, ते पण बेअर करायला तयार आहे. पण त्या मैत्रीचं काय करायचं? नशीब तिने अजून आपल्यावरती फसवणुकीची केस नाही केलेली. पण चुकून असं काही झालं ना, सगळ्यांना जेलमध्ये जावं लागेल. नाही, मला काहीतरी वेगळाच डाऊट येतोय. तू तुझ्या बायकोला वाचवण्यासाठी हे मुद्दाम तर नाही ना केलंस? येस, हेच कारण आहे. त्याशिवाय तुझ्याकडून एवढी मोठी चूक होऊ शकत नाही. मामा, तुमचा हा यशवर्धन हा पुन्हा मला माझ्या आजूबाजूला दिसता कामा नाही.